आता हे गणित आहे ट्रिग्नोमेट्रीवरचं आहे, ठीक आहे. आता ट्रिग्नोमेट्रीवरचं गणित माहीत असण्यासाठी तुम्हाला किंवा ते गणित येण्यासाठी तुम्हाला जी सूत्र आहेत ट्रिग्नोमेट्रीची, म्हणजेच कोणती, तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंबाईन अँगल्स, ही जी सूत्र आहेत ही तुम्हाला माहिती पाहिजेत, ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. आता बघा हे 4 क्वाड्रंट असतात, ठीक आहे. हे 4 क्वाड्रंट आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा असतो आणि हा चौथा असतो, ठीक आहे. म्हणजेच काय, तर बघा हा किती डिग्री असतो, इथे 0 डिग्री. 0 डिग्री हा किती असतो, 90 डिग्री असतो. इथे 90 डिग्री होतो तयार, ठीक आहे. इथे किती होतो, तर 180 डिग्री होतो, बरोबर आहे. हा 180 डिग्री होतो, ठीक आहे. हा किती होणार, तर 270 डिग्री असतो. आणि हा किती असतो, तर 360 डिग्री असतो, ठीक आहे. आता इथे लक्षात द्या, पहिल्या क्वाड्रंटमध्ये नेहमी काय असते, तर साइन कॉस टॅन कॉट हे नेहमी काय असतात, तर पॉझिटिव्ह असतात, ठीक आहे. साइन सगळे ऑल, ठीक आहे. साइन कॉस टॅन कॉट सगळे पॉझिटिव्ह असतात, ठीक आहे. इथे काय असते, तर साइन आणि फक्त कोसेक जे असते, कोसेक तेच फक्त पॉझिटिव्ह असतात. म्हणजे कन्वर्ट जेव्हा तुम्ही करतात तेव्हा साइन आणि कोसेक हेच असतात, ते काय असतात, पॉझिटिव्ह. बाकी काय असतात, तर निगेटिव्ह असतात. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय असते, तर टॅन आणि कॉट हे दोनच फक्त पॉझिटिव्ह असतात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कन्वर्ट करतील टॅन आणि कॉट ते फक्त पॉझिटिव्ह असतात. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये काय असते, तर कॉस आणि सेक हेच फक्त पॉझिटिव्ह असतात. समजलं, हे एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा अँगल, हे जेवढे ह्याच्यामध्ये जे अँगल असतात ते कुठले अँगल असणार आहे, एकतर 90 मायनस थिटा असणार आहेत, बरोबर आहे. हा 90 वजा थिटा असणार आहेत, किंवा 360 डिग्री, हा शेवटचा अँगल पण 360 असणार आहे ना, 0 पण असू शकतो 360. 360 डिग्री अधिक थिटा असणार आहेत, ठीक आहे. इथे कुठले असणार आहेत, तर 90 अधिक थिटा असणार आहेत, ठीक आहे. 90 अधिक थिटा, किंवा काय असणार आहेत, तर 180 वजा थिटा असणार आहेत. हे अँगल सगळे इथे असणार आहेत. इथे कुठले अँगल असणार आहेत, तर 270 वजा थिटा म्हणजे कमीवाले असणार आहेत, आणि 180 अधिक वाले असणार आहेत. म्हणजे काय, तर 180 अधिक थिटा. इथे काय असणार आहेत, तर 270 अधिक थिटा वाले असणार आहेत, आणि दुसरे कुठले असणार आहेत, तर 360 वजा थिटा वाले असणार आहेत. समजलं, एवढं आलं लक्षात तुमच्या. आता एक नेहमी लक्षात ठेवा, जर 90 अधिक वजा थिटा घेत असतील तुम्ही, किंवा 270 अधिक वजा थिटा घेणार असतील, म्हणजे हे जेव्हा दोन घेणार असतील, 90 किंवा 270च्या व्हॅल्यू तुम्ही घेणार असतील, तर नेहमी लक्षात ठेवायचं की बदल होतो, ठीक आहे. चेंज होतोय. म्हणजे काय होतोय, तर साइन असेल तर कॉस होणार, ठीक आहे. टॅन असेल तर कॉट होणार, किंवा कॉट असेल तेव्हा टॅन होणार, आणि कोसेक असेल तेव्हा सेक होणार, किंवा सेक असेल तेव्हा कोसेक होणार. समजलं, साइन असेल तेव्हा कॉस होणार, कॉस असणार तेव्हा साइन होणार, टॅन असेल तेव्हा कॉट, आणि कॉट असेल तेव्हा टॅन, आणि कोसेक असेल तेव्हा सेक, आणि सेक असेल तेव्हा कोसेक. पण जर तुम्ही 180 प्लस थिटा घेतलं, किंवा 180 प्लस मायनस 360 प्लस मायनस थिटा घेतलं, तर तुम्हाला कुठलाच चेंज करायचा नाहीये. साइन असेल तर साइनच, कॉस असेल तर कॉसच, टॅन असेल तर टॅनच, म्हणजे जे आहेत ते. समजलं. आता आपण प्रश्न व्यवस्थित बघूया, प्रश्नामध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया, ठीक आहे, क्वाड्रंट नुसार. ठीक आहे, इथे काय दिलंय, तर टॅन 240 दिलंय, ठीक आहे. तर बघा टॅन 240 काय होणार, काय घ्यायचं आपण, 240 तुमच्यावर आहे, ठीक आहे. 270 वजा थिटा पण घेऊ शकतात, किंवा 180 अधिक पण घेऊ शकतात. तर आपण काय करूया इथे, तर एक टॅन 240 ची कशी फोड करूया, तर 180 अधिक 60 घेऊया, ठीक आहे. तुम्ही असं पण घेऊ शकता 270 वजा 30, ठीक आहे. आता ह्या क्वाड्रंट मध्ये बघा, हा 240 अँगल कुठल्या ह्याच्यामध्ये असणार, क्वाड्रंट मध्ये 240, तर ह्या तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असणार, बरोबर ना. 180 आणि 270च्या मध्ये असणार आहे. याचाच अर्थ काय असणार आहे इथे, तर टॅन आणि कॉट जे आपण रूपांतर करणार ह्याचं, ते काय असणार आहे, नेहमी कुठलं चिन्ह असणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार आहे. ते आपण पॉझिटिव्ह चिन्ह घेऊया, ठीक आहे. आता कन्वर्जन करायचं आहे, तर आपण काय बघितलं इथे, 180 प्लस मायनस थिटा जर आपण घेतलं असेल तर सेम राहते, म्हणजे साइनचं साइन राहते, कॉसचं कॉस राहते. तसंच काय होणार, टॅनचं टॅनच राहणार, टॅन थिटा. आता थिटा कुठला आहे इथे, तर 60 डिग्री आहे, बरोबर आहे ना. 180 अधिक थिटा म्हणजे काय होणार, टॅन थिटा.
टॅनचं काय होणार, टॅन थीटा तर टॅन थीटाच राहणार. मग थीटा किती आहे तर 60 डिग्री. म्हणजे इथे काय होणार तर टॅन 60 डिग्री होणार आणि चिन्ह काय तर अधिक. समजलं इथपर्यंत. आता तुम्हाला काय काढायचं पुढचं तर टॅन 60 काढायचं आहे. टॅन 60 किती असतो तर बघा हा तुमचा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे, कुठला आहे तर 30 60 90चा. ह्या 60 डिग्रीचा कोण आहे हा 30चा आहे. आता ते प्रमेय आठवा तुम्ही. 30 डिग्रीच्या समोरची बाजू किती असते तर नेहमी किती असते तर 1 असते. हा किती असतो कर्ण तर 2 असतो आणि हे किती असते 60 डिग्रीच्या समोरचं √3 असते. ठीक आहे, आणि टॅन 60 म्हणजे काय, टॅन बरोबर काय असते तर समोरची बाजू छेद लगतची बाजू. ठीक आहे, समोरची बाजू किती आहे 60च्या तर √3 आहे आणि जवळची बाजू कुठली आहे तर 1 आहे. म्हणजे काय √3/1. म्हणजे टॅन 60 काय आला तुमचा तर √3 आला. समजलं. म्हणजेच काय तर आपला गिवन काय आहे तर 2 sin 3x - 3 डिग्री बरोबर काय तर √3. समजलं. आता आपल्याला काय काढायचं आहे त्यांनी x काढायला सांगितलंय. म्हणजे आपण काय करूया, हा 2 आहे तो पहिल्यांदा ह्याच्या छेदाला जाऊया. ठीक आहे, पुढे काय होणार तर sin 3x - 3 डिग्री बरोबर √3/2. आता मला सांगा साइन कधी √3/2 असतो. साइन बघा √3/2 कधी असणार आहे साइन तर साइन काय असतो समोरची बाजू छेद करणं. म्हणजे साइन 60ला √3/2 असणार आहे बरोबर आहे. म्हणजेच काय तर साइन 60 डिग्री बरोबर काय असते √3/2. आता ह्या दोन किमती तुम्ही कम्पेअर करा. ठीक आहे, ही 1 आणि ही 2. ठीक आहे, काय भेटणार तुम्हाला तर साइन 3x - 3 बरोबर साइन 60 डिग्री. ठीक आहे, ही पण डिग्रीमध्येच आहे. साइन गेला म्हणजे काय तर 3x - 3 बरोबर काय तर 60. म्हणजेच काय तर 3x बरोबर किती तर 63. समजलं. हा 3 जाऊन अधिक होणार. आता 3 भाग द्या. 3 दुने 6 आणि 3 एके 3. म्हणजे x बरोबर काय आलं तुमचं उत्तर 21 आलं. 21 डिग्री. समजलं कसं करायचं आहे उत्तर तर आहे. आता हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजेत. चला, अशा नवीन नवीन ट्रिक माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.